ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सिद्धेश्वर महाराज की जय। निष्क्रिय रेल प्रशासनाचा धिक्कार असो, निष्क्रिय रेल प्रशासनाचा धिक्कार असो। होश में आओ, होश में आओ, रेल बाबू होश में आओ, होश में आओ, होश में आओ। रेल बाबू होश में आओ। सिद्धेश्वर महाराज नंदीध्वजाची जी प्रतिकृती आहे, ज्या रेल्वे जिथं आपण प्रवेश करतो त्या मुख्य ठिकाणी न लावता इतर ठिकाणी लावल्यामुळं त्याचं पावित्र्य नष्ट होत आहे। की आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असो त्या आमचे सर्व पदाधिकारी आम्ही तिथं जाऊन त्या प्रत्येक ठिकाणी निरीक्षण केलं, परंतु ती प्रतिकृती जे आमचं दैवत आहे ते दैवताची जागा अपवित्र आहे। लोक तिथं कचरा टाकलेले आहेत, घाण टाकलेले आहेत। अशा ठिकाणी जर नंदीध्वजाची प्रतिकृती लावली तर हजारो भक्तांच्या भावना दुखावतील। त्याच्या निषेधात रेल्वे प्रशासनाला जागा करण्यासाठी या रेल्वेच्या DRMला शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत। भविष्यात जर जागा नाही बदलली पण या DRMला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं योग्य पद्धतीने समाचार घेतला जाईल। सोलापूरच्या या रेल्वे प्रशासनाला एक निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथे आलो आहोत। रेल्वे प्रवेशद्वाराजवळ सोलापूरच्या ग्रामदैवताचं एक प्रतिकृती सिद्धरामेश्वर काठीची जी यात्रा असते त्या यात्रेचं एक प्रतिकृती लावण्यात आलेलं होतं। ते अतिशय चांगल्या पद्धतीनं लावण्यात आलेलं होतं, परंतु गेले अनेक दिवस आम्ही पाहतोय की ही प्रतिकृती पूर्णपणे काढून एका अडगडीत टाकल्यासारखं एका कोपऱ्यात टाकलेले आहेत। त्याची विटंबना मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे आणि सिद्धेश्वर भक्त आणि शिवसैनिकांना ही जी विटंबना आहे ती विटंबना आम्ही सहन करू शकत नाही। याच्या विरोधात आम्ही या रेल बाबूंना या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलोय। सोलापूर रेल्वे स्टेशन आणि इतर अजून 11 रेल्वे स्टेशनवर अमृत भारत स्टेशन डेव्हलपमेंट अंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत। या विकास कामांमध्ये हे जे शिल्प होतं नंदीश्वर शिल्प जे नंदीध्वज शिल्प दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलेलं आहे, तरी प्रशासन लवकरात लवकर चांगली जागा बघून याला दर्शनी भागात ठेवण्याचा प्रयत्न करेल असेल। RPF कंटिन्यूस ॲक्शन घेत आहे। मी पुन्हा आज RPFला पुन्हा मेसेज देतो, आम्ही इन्स्ट्रक्शन देतो DRM ऑफिसमधून जे पण असे लोक असतील त्यांना नक्कीच कारवाई करण्यात येईल। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला